बातमी बीडमधून आहे। बीडच्या केज तालुक्यातील टाकळी इथला तरुण विलास घुले याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे आणि या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी तब्बल 5 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर आता विलास घुले याचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आमदार धनंजय मुंडे त्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आंदोलकांशी संवाद साधलाय। धनंजय मुंडे यांनी तर या प्रश्नावर सरकारशी 2 हात करण्याची तयारी असल्याचं सांगितलंय, तर तिकडे पंकजा मुंडे यांनी आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं सांगितलंय। इतकंच नाही तर पंकजा मुंडेंनी आंदोलकांशी त्याचबरोबर विलास घुलेच्या कुटुंबियांशी देखील संवाद साधलाय। दरम्यान बीडमधील हत्या प्रकरणाचा मुद्दा धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात देखील उपस्थित केलाय। पाहूया। अतिशय बाब गंभीर आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असं नाही चालत। अध्यक्ष महाराज, आता 4 दिवस झाले खून होऊन आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेला नाहीये। अध्यक्ष महाराज, ही बाब अतिशय गंभीर आहे। म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की ज्या ठिकाणी ही घटना घडली, ही पुन्हा केज तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे। घुले कदमवाडी या परिसरातली ही गावकरी नावाच्या एका हॉटेलवर या ठिकाणी घटना घडली। ज्या घटनेमध्ये मारायचं होतं एकाला आणि हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे आणि कट रचून झाल्यामुळं आज त्या ठिकाणी 9 आरोपीचे नाव घेतलेत, 3 आरोपी अटक केलेत अध्यक्ष महाराज। पण यामधला जो खरा सूत्रधार आहे, त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात आणि जाणीवपूर्वक टाळत असल्यामुळे अध्यक्ष महाराज आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेलं नाही। ते प्रेत पोलीस स्टेशन समोर आहे। 10,000च्या वर आज लोक तिथं जमा आहेत। अध्यक्ष महाराज, तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासनाने, माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्या सहित त्या ठिकाणी फिर्याद घेणं आवश्यक आहे, तरच त्या ठिकाणी समाधान होईल अध्यक्ष महाराज, त्याशिवाय होणार नाही। शासनाने नोंद घ्यावी। आणि बीडमधील या हत्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालंय। या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय। मृत तरुणाचा भाऊ रमेश घुले यानं सौरभ सोनवणेला अटक करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे। ज्यांचं माझ्या भावानी उमेश माने म्हणून आहेत त्यांना मारताना सांगितलं किंवा सौरभ सोनवणे हा यांचं नाव घेऊन मारत होता, यांच्या जीवावरतीच यांनी हे सगळं केलंय, नाव सांगितलंय। काय स्टँड आहे तुमचा? काहीच नाही, ते नाव ऍड करून घ्यावं आणि तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, बस। एका व्यक्तीचं नाव घेतलं जात होतं। त्याचबरोबर ज्यावेळेस चाकू गुपसल्याच्या नंतर विलास घुले यांना ज्यावेळेस उपचारासाठी घेऊन चाललं जात होतं अंबाजोगाईला, त्यावेळेस त्यांचे बंधू रमेश हे त्यांच्या सोबत होते। त्यावेळेस स्वतः विलास घुले यांनी रमेश घुले यांना सांगितलं आहे की हा सर्व घटनाक्रम त्यावेळेस कुणाचं नाव घेऊन कुणी पाठवले म्हणून हे सर्व सांगितलं जात होते। त्या ठिकाणी सौरभ बजरंग सोनवणे ह्या व्यक्तीचं नाव घेऊन हे मारलं जात होतं आरोपींकडनं। त्याच्यामध्ये हा आमचा मयत झालेला आहे, ह्यांच्याच कारणामुळे हा मयत झालेला आहे असं सर्वांचं म्हणणं आहे या ठिकाणी। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील टाकळी इथल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। विलास घुले हत्या प्रकरणी खासदार पुत्रावर गुन्हा दाखल करा, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी ही मागणी केली आहे। पोलीस प्रशासनावर आमचा भरोसा राहिलेला नाही असं देखील हाके म्हणाले आणि या तपासासाठी स्पेशल कमिटी स्थापन करण्यात यावी। या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातून हलणार नाही असा इशाराच लक्ष्मण हाके यांनी दिला। इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्यांचं डायरेक्ट प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। मग हे म्हणणं जर पोलीस डिपार्टमेंट ऐकून घेत नसेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नसेल तर आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही आहोत, या भूमिकेवर ही मंडळी ठाम आहेत। तरीही आम्ही एक जबाबदार म्हणून आम्ही इथले सर्वजण जे काही समाजातील व्यवस्थेमधील आम्ही सगळेजण मंडळी इथं आलेलो आहोत। आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला आहे, येऊ घातलेल्या 1 तासाच्या कालावधीमध्ये जर खासदार पुत्र सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर 1 तासानंतर जी परिस्थिती उद्भवेल, कायदा आणि सुव्यवस्था असो किंवा अजून कुठला आमचं काही निर्णय असो, त्या परिस्थितीला जबाबदार इथलं पोलीस प्रशासन असेल। दरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या मुलावरील सर्व आरोप फेटाळून लावल्यात। माझ्या मुलाला हत्या प्रकरणामध्ये गोवलं जात आहे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय। या प्रकरणाचा योग्य तपास करा अशी विनंतीही आपण पोलिसांना केल्याचं त्यांनी सांगितलंय।
आणि आम्ही दोषी असल्यास आमच्यावर देखील कारवाई करा, असंही बजरंग सोनवणे म्हणाले. विलास घुलेचा मर्डर ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. ही घटना घडाय नको, पण ही घडली. घडल्याच्या नंतर जे कुणी आरोपी याच्यात आहेत, या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि जे जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एवढंच नाही तर या घटनेशी माझा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. एवढंच नाही तर या घटनेशी माझ्या मुलाचा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. पण माझी मायबाप पोलीस यंत्रणा आणि एसपी साहेब यांना विनंती आहे की आमचे काय चेक करायचे ते सीडीआर असतील, आमचे लोकेशन असतील, सर्व काही चेक करा. आम्ही जर त्याच्यात दोषी असलो, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही दोषी आहे, तर आमच्यावर कारवाई करायला तुम्हाला मुभा आहे. मी खासदार म्हणून तुम्हाला एखादी गोष्टीची अडचण येत असेल किंवा खासदाराचा सीडीआर कसा तपासा, तर ते तपासण्यासाठी तुम्हाला लिगली काही अडचण येत असेल तर माझी तुम्हाला परमिशन आहे की तुम्ही ते तपासू शकता. तपासा, माझे तपासा, माझ्या मुलाचे तपासा, पण जी सत्यता आहे ते समोर आणा. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचा प्रतिनिधी आकाश सावंत आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. आकाश, सध्याची काय स्थिती आहे आणि या प्रकरणामध्ये मोठे राजकीय आरोप देखील आता होऊ लागलेले आहेत. खासदार पुत्राचं नाव यामध्ये आलंय. सौरभ बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथे जे आहे, येथील एक तरुण जो आहे, त्या सुडे नावाचा तरुण जे आहे, भांडण सोडवण्यासाठी केला होता. शासनाने हुसकून ते हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर जे आहे संतापाची लाट सगळ्याचं बघायला मिळत आहे. गेल्या 3 दिवसापासून मृतदेह जो होता तो रुग्णालयात होता, मात्र आता तो मृतदेह जो आहे तो पोलीस ठाण्यामध्ये आणलेला आहे. मी बीडच्या केज पोलीस स्टेशन समोर उभा आहे. या ठिकाणी जे आहे ते आंदोलन बसल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. या रुग्णवाहिकेमध्ये या तरुणाचा मृतदेह आहे. सोबतच लक्ष्मण हे देखील या ठिकाणी आंदोलन करतायत. यांची एकच मागणी आहे. हे बीडचे खासदार आहेत बजरंग सोनवणे, यांचे जे पुत्र आहेत सौरभ सोनवणे, यांच्यावरती जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जी आहे त्या ग्रामस्थांची आहे. हे नातेवाईक गेल्या 6 ते 7 तासापासून मृतदेह पोलीस ठाण्यासमोर घेऊन बसल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे. स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी जे आहे समोर लक्ष्मण हाके आहेत आणि त्यांच्यासोबत नातेवाईक आणि ग्रामस्थ देखील या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे पोलीस ठाण्याच्या समोर की यातील जे खासदार बजरंग सोनवणे आहेत, यांचे जे पुत्र आहे सौरभ सोनवणे, यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जी आहे नातेवाईक आणि ग्रामस्थ करताना बघायला मिळत आहे. या प्रकरणी 3 आरोपींना जे आहे ते पोलिसांनी अटक केली आहे आणि आता त्यांना न्यायालयात देखील हजर करण्यात आलं आहे. आणि लक्ष्मण हाके जे आहेत यांनी 1 तासापूर्वी एक अल्टिमेटम दिला होता की या प्रकरणी जे आहे तात्काळ जे आहे ते खासदार पुत्र जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आम्ही 1 तासाच्या आत आक्रमक पवित्रा घेऊन जे आहे हे आंदोलन जे आहे हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला होता. आपण लक्ष्मण हाके यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. गेल्या बघायला गेलं तर 6 तासापासून हे आंदोलन सुरू आहे. माझ्यासोबत जे आहेत लक्ष्मण हाके आहेत. सर काय सांगाल, 6 तासापासून हे आंदोलन? 6 तासापासून नाही, गेल्या 4-5 दिवसापासून जे काही मृतदेह आहे, तरुणाचा जो मृतदेह आहे 4-5 दिवसापासून आंदोलन. 6 तासापासून मृतदेह पोलीस ठाण्याच्या समोर ठेवला. 1 तासाचा अल्टिमेटम तुम्ही दिला आहे. काय मागणी होती तुमची आणि ती मागणी पूर्ण झाली आहे का? ते आता डिपार्टमेंट बाहेर येते, आम्ही वाट बघत आहोत. जबाबदार आहे. 4-5 दिवसापासून इथं मृतदेह आणि त्या मृतदेहाबाबतचे जे काही गोष्टी सुरू आहेत राजकीय दबावच येतो. डायरेक्टर म्हणणंच आहे की मृत तरुणाचा सक्का भाऊ आणि ज्याच्यावर हल्ला 2 तरुण असताना 2 तरुण सांगतात की हा माणूस होता, ही गाडी होती, त्यांना फोन केला. फोन सांगितलं जात असताना खासदाराच्या मुलाचं नाव त्याला पोलिसांना अडचण काय एवढी? म्हणजे लोकप्रतिनिधींच्या मुलांना वेगळा न्याय, त्यांना वेगळा न्याय आणि बाकीच्या लोकांना वेगळा न्याय, असं काय आहे का इथं? बरोबर आहे. या प्रकरणी जे आहे अशी मागणी जी आहे. नक्कीच आकाश, त्यामुळे आता पोलीस प्रशासन नेमकं काय निर्णय घेतं आणि सौरभ सोनवणे यांचं नाव या फिर्यादीमध्ये घेतलं जातं का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद आकाश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.